ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल असल्यानं खळबळ निर्माण झाली आहे। 122 जागांपैकी भाजपचे 50 तर 53 नगरसेवक शिंदेचे आहेत आणि यामुळे महापौर पदासाठी भाजपला 12 आणि शिवसेनेला 9 जागांची गरज असल्यानं भाजप आणि शिंदेमध्ये स्वतःचा महापौर करण्यासाठी शीतयुद्ध सुरू आहे। यामध्ये ठाकरेंचे 11 नगरसेवक किंग मेकरच्या भूमिकेत असल्यानं त्यांचा भाव चांगलाच वधारलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे आणि आणखी 2 नगरसेवक नॉट रिचेबल असल्यानं त्यांच्या घरावर नोटीसही लावण्यात आली आहे। दरम्यान नॉट रिचेबल नगरसेवकांबाबत वरुण सरदेसाईंनी स्पष्टीकरण दिलंय। पलटूराम बनत असतील तर मतदार त्यांना माफ करणार नाहीत। इथे न आलेल्या नगरसेवकांशी संपर्क सुरू असल्याचं वरुण सरदेसाई यांनी सांगितलं। सगळे जवळपास आमच्या सोबत आहेत। आज जे बैठकीला उपस्थित होते त्या सगळ्यांचं आम्ही सही आणि ते सगळे सदस्य हे आज उपस्थित होते। जे उरलेले सदस्य आहेत यांना आम्ही संपर्क केलेला आहे। खरं तर यांनी आता स्वतः विचार करायला पाहिजे, कारण ते अधिकृत चिन्हावर निवडून आलेले आहेत। लोकांनी यांना मतदान करताना ठाकरे बंधूंना मतदान, शिवसेनेला मतदान, उद्धव ठाकरे साहेबांना मतदान म्हणून मतदान केलं। लोकांनी यांना निवडून आणलं आणि निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशी जर हे पलटूरामगिरी करत असतील तर मग जनता यांच्यावर विश्वास ठेवेल का? हा त्यांनी किमान विचार करण्याची आता गरज आहे। अकोला महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6ही नगरसेवक नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांवर आमदार नितीन देशमुख यांनी पूर्णविराम दिलाय। 6ही नगरसेवक सोबतच असून कुठेही गायब नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलंय। भारतीय जनता पार्टीला दाखवायचं आहे की हे नगरसेवक आमच्या डोळ्यामध्ये दुसरे तुम्ही आमच्याकडे या। तशाच पद्धतीनं त्यांनाही वाटते काँग्रेसना की हे नगरसेवक आमच्या सोबत आहे, तुम्ही आहे। पण आजच्या तारखेमध्ये भारतीय जनता पार्टी 38 नगरसेवक आहे आणि 34 नगरसेवक काँग्रेसच्या गटामध्ये आमच्या माहितीप्रमाणे 34 नगर त्या ठिकाणी आहे। ज्या ठिकाणी शिवसेनेचे 6 नगरसेवक जातील त्या ठिकाणी महानगरपालिकेची सत्ता निश्चितपणे बसेल। म्हणून आजच्या तारखेमध्ये आमच्या पक्षाचा अद्यापर्यंत कोणता निर्णय झाला नाही। आम्ही आज आमचे 6 नगरसेवक आज पक्षासोबत आहे, एका दिल्याने आहे, एका मताने आहे आणि पक्षश्रेष्ठी जे आदेश देतील तो निर्णय या ठिकाणी घेतला जाईल। ठाण्यात महापौर पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। केवळ ठाण्यातच नाही तर कल्याण आणि उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर होईल असा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलाय। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात ते बोलत होते। ठाण्यात आमचा महापौर त्या ठिकाणी 100% बसणार, महायुतीचा महापौर। कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, उल्हासनगर महानगरपालिका असेल, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आमचा महापौर बसेल आणि बऱ्याच ठिकाणी महापौर बसवण्याचा आम्ही मुंबईमध्ये माननीय देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब बसून निर्णय घेतील। महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढलोय। महापौर जर मुंबईत आमचा बसला तर नक्कीच आनंद होणार आहे, कुणाला नाही होणार आनंद। त्यामुळे प्रत्येक पक्षाला वाटतं की आपला महापौर त्या महानगरपालिकेवरती बसावा। नवी मुंबईमध्ये 10 जागाही जिंकून येणार नाहीत अशी वक्तव्य येत होती। त्याच नवी मुंबईमध्ये 40 जागा शिवसेनेनं निवडून आणल्यात असं विधान खासदार नरेश म्हस्के यांनी केलंय। तर गणेश नाईकांच्या मतदारसंघातही शिवसेनेच्या जागा निवडून आल्याचं सांगत म्हस्के यांनी गणेश नाईकांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये म्हस्के यांनी नाईकांना टोला लगावलाय। टांगा पलटी, घोडे फरार, आता मी या विषयावरती जास्त काही बोलणार नाही, परंतु प्रत्यक्ष तुम्ही जर त्यांना विचारलं की 10 जागा सुद्धा येणार नाहीत या नवी मुंबईमध्ये, त्या नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत 42 जागा आम्ही निवडून आणल्या। 40% जागा आम्ही निवडून आणल्या। एकास एक लढत की नवी मुंबईमध्ये 10ही जागा निवडून येणार नाहीत अशा पद्धतीची चर्चा होत होती, अशा पद्धतीची वक्तव्य होती ती। एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 42 जागा निवडून आणल्या। ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, तर त्याच्यामुळे ते त्यांचे उमेदवार निवडून आणण्याकरता प्रयत्न करणार। परंतु नाईक साहेबांच्या ऐरोली जो विधानसभेमध्ये आमदार आहेत तिथे आमचे किती नगरसेवक आले निवडून तुम्ही बघा। त्याच्यामध्ये मेजॉरिटी आमचे
जवळजवळ आमचे 4 आणि 4 8, 1 9, 3 11 आणि 4 15 आणि 2 17, जवळजवळ 17 आणि जवळजवळ 23-24 नगरसेवक, 24च्या वरती नगरसेवक आमचे त्या मतदारसंघात निवडून आलेत. ऐरोली विधानसभा मतदारसंघात आमचे निवडून आलेले आहेत. आमचे नगरसेवक जास्त निवडून आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये. मुंबई महापालिकेमध्ये एमआयएम भाजपला पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट झालंय. समुद्राचे 2 किनारे कधीही एकत्र येऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया ओवेसी यांनी दिली आहे. ये हो ही नहीं सकता. समंदर के 2 किनारे कभी एक नहीं हो सकते. एक हमारे अकोट से 5 कॉर्पोरेटर जीते थे. इन्होंने उनको हमने वार्न किया था. पहले उन्होंने हमसे कहा कि गुट बनाते वक्त उनको नहीं मालूम था कि बीजेपी है, तो हमने उनसे कहा कि फौरन जाकर आप आपके म्युनिसिपल कमिश्नर लेटर दीजिए, उस ग्रुप से बाहर निकलिए. रायगडच्या पोलादपूरमध्ये मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या उमेदवारांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी झालेल्या छोटेखानी सभेमध्ये मंत्री भरत गोगावले यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीवर नाव न घेता जोरदार टीका केली आहे. आपल्याला इथे कोणीही विरोधक नाही, आपण केंद्रात राज्यात सत्तेत आहोत, आपण आपलं काम करू आणि त्यांचं ते करतील असा टोला गोगावले यांनी मित्रपक्षांना लगावलाय. विरोधक तसा आता कोण नाही आहे. आपल्याच मित्र पक्षाचे आपले शत्रू झालेले आहेत हे लक्षात असू द्या. कारण आपण केंद्रामध्ये महायुतीमध्ये आहोत, राज्यामध्ये महायुतीमध्ये आहोत, पण इथं जरा काहीतरी अडचणी आहेत. पण हरकत नाही आहे, आपल्याला त्याच्यामध्ये काय ना, आपण आपलं काम करू ते त्यांचं करतील. जनता काय करते ते आपल्यावरती अवलंबून. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठीही पुन्हा पवार काका पुतणे युतीमध्ये लढणार असल्याचं स्पष्ट झालंय. अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील आगामी निवडणूक घड्याळ चिन्हावर लढणार आहेत. इंदापूरमधील बावटा गटातून अंकिता पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करतील. इंदापूर पंचायत समिती निवडणुकीत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आपल्या मुलाला राजकारणाच्या मैदानात उतरवणार आहेत. भरणे यांचे पुत्र श्रीराज दत्तात्रय भरणे आज बोरी पंचायत समिती गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. श्रीराज भरणे यांच्या एंट्रीमुळे भरणे कुटुंबातील दुसरी पिढी सक्रिय राजकारणामध्ये उतरत असल्याचं चित्र आहे. नाशिकमध्ये महापालिका निवडणुका पार पडल्या असून भाजपला सत्ता मिळाली आहे. निवडणुकीदरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अनेक आश्वासनं देण्यात आलेली होती. आता महापालिका प्रशासनानं रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी नव्यानं मोहीम हाती घेतली आहे. मुंबई IIT येथे आयोजित कार्यशाळेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, मुख्य अभियंते आणि सर्व कनिष्ठ अभियंत्यांनी प्रत्यक्ष चाचणी करून डांबरीकरण, काँक्रीट रस्ते आणि पायाभूत सुविधांचा दर्जा सुनिश्चित करण्याचा अनुभव घेतलाय. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 3 लेअर तपासणी आणि ठेकेदारांबरोबर विशेष चर्चासत्र राबवून महापालिकेनं विकास कामांना गती देण्याची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती नाशिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची एक टीम जी आहे ती काल IIT पवईला आम्ही भेट दिलेली आहे आणि त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या अखत्यारीतले जे काही रस्ते आपल्याला मंजूर झालेले आहेत त्या रस्त्यांची गुणवत्ता अधिक चांगल्या प्रकारे कशी आपल्याला राखता येईल, कुठल्या नवीन टेक्निक्स आहेत त्या नवीन टेक्निकच्या अनुषंगाने रस्ते अधिक दर्जेदार करता येतील या अनुषंगाने IIT पवई येथे चर्चासत्र आणि ट्रेनिंगचं आयोजन केलेलं होतं. धाराशिवमध्ये ईव्हीएम विरोधात आक्रमक आंदोलन झालेलं आहे. सोलापूर धुळे महामार्गावर तरुणांनी टायर पेटवत रस्त्यावर उतरून बॅलेटवर मतदान घेण्याची मागणी केली आहे. हे आंदोलन धाराशिवच्या चोराखळी आणि कळंब तालुक्यातल्या तांदळवाडी येथे धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी करण्यात आले आहे. गोंदियामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यातील परिस्थितीचा आढावा घेत होते आणि त्यापूर्वी आपण जिल्ह्यातील विविध समस्या जाणून घेतल्याची प्रतिक्रिया गोंदियाचे पालकमंत्री इंद्रनील नाईकांनी दिली आहे. तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 500 कोटींचे चुकारे थकले असून त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची प्रतिक्रियाही इंद्रनील नाईकांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दावोस येथे महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक खेचून आणली आहे. जागतिक आर्थिक मंचात आतापर्यंत 8 आघाडीच्या कंपन्यांसोबत तब्बल 6,70,000 कोटी रुपयांचे करार झाले असून एकूण गुंतवणूक 8 लाख कोटींच्या घरात गेल्याची माहिती आहे. गुंतवणुकीमुळे राज्यात तब्बल 9 लाखांच्या वर रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचं सांगितलं जात आहे. भरत गीते यांच्यासारख्या मराठी उद्योजकांचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गेल्या वर्षी काढण्यात आलेल्या 500 कोटी रुपयांच्या सामंजस्य कराराची भरत गीते यांनी अवघ्या एका वर्षात यशस्वीरित्या अंमलबजावणी करून प्रत्यक्ष उत्पादनही सुरू केले. अॅल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया म्हणून ते ओळखले जातात. बारामतीमध्ये ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या वतीनं कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या कृषी प्रदर्शनामध्ये शरद पवारांनी सपत्नीक भेट दिली आहे. या कृषी प्रदर्शनात AI तंत्रज्ञानावर आधारित शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोगांची त्यांनी माहिती घेतली आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत तज्ज्ञ आणि संशोधकांशी त्यांनी संवाद साधला आहे. बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरच्या पुण्यातील औंध परिसरातील नॅशनल हाऊसिंग सोसायटीमधल्या बंगल्यात 11 जानेवारीला चोरी झाल्याची घटना घडलेली होती. या संपूर्ण घटनेवर आता पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी काही धक्कादायक आरोप केलेत. आम्ही चोरीचा बनाव केला असा गैरसमज पसरवला गेला, मात्र ड्रग्ज वापरून आमची हत्या करण्याचा प्रयत्न झालाय. आम्हाला 5 दिवस हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यावी लागली असा खळबळजनक दावा दिलीप खेडकरांनी केलाय. तर या जबरी चोरीची पोलिसांनी दखल घेतली नाही असा आरोपही त्यांनी केलाय. ही जी काही चोरी किंवा दरोडा आहे किंवा जो काही तुमचा खून करण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, तर त्याच्यामध्ये जे काही ड्रग्ज वापरलेले आहेत की ते असे ड्रग्ज आहेत की ते कुठेही सहजासहजी मिळू शकत नाहीयेत. की जर आमचं आयडेंटिफिकेशन जर तुम्ही कोणाला सांगाल तर आम्ही तुम्हाला जीव मारू, तुमच्या कुटुंबाला जीव मारू, असं असताना आम्हाला संरक्षण देण्याच्या ऐवजी स्वसंरक्षणासाठी जो काही रिव्हॉल्वर होता, पिस्तूल होता, त्याचंही लायसन्स तुम्ही त्या ठिकाणी कॅन्सल करता. तर ही अशी दुटप्पेपणाची जी काही पोलिसाची भूमिका आहे, तर त्याच्या संदर्भात मी बोलण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात भव्य पायी मोर्चा काढण्यात आलाय. जवळपास 50 किलोमीटरचं अंतर पार करत हा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलाय. या ठिकाणी तहसीलदार आणि प्रांत अधिकारी आंदोलकांच्या चर्चेसाठी आले, मात्र माकप नेते अशोक ढवळे आणि आमदार विनोद निकोले यांनी चर्चा करण्यासाठी नकार दिलाय. आज चर्चा करू असं त्यांनी सांगितलंय. तोपर्यंत ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी ठिय्या मांडू असा इशाराही त्यांनी दिलाय. पालघरमधील वाढवण प्रकल्प रद्द करावा, पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची सोय करावी यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. वाशिम जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद झाल्यानं सलग दुसऱ्या दिवशी महिलांनी संताप व्यक्त केलाय. हप्ता न मिळाल्याची तक्रार मांडण्यासाठी मोठ्या संख्येनं महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यात. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट नाकारण्यात आल्याचा आरोप महिलांनी केलाय. वारंवार विनंती करूनही प्रवेश न मिळाल्यानं संतप्त महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सरकारी वाहनाला घेराव घालत जोरदार निषेध व्यक्त केलाय. भंडाऱ्यामधल्या डोंगरी इथे मोईलच्या कंत्राटी कामगारांचं आंदोलन चिघळलंय. 5 तास उलटूनही मोईल प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्यानं संतप्त कामगारांनी बावनखडी प्रकल्पातून मोईल खाणीला जाणारा पाण्याचा पुरवठा बंद केलाय. पाणी पुरवठा खंडित झाल्यानं सध्या उपलब्ध साठ्यावरच काम सुरू असून खाण आणि निवासी वसाहतीचं काम ठप्प होण्याची शक्यता आहे. परिस्थिती गंभीर बनताच मोईल प्रशासनानं आता कंत्राटी कामगारांशी तातडीच्या वाटाघाटी सुरू केल्या आहेत. स्वातंत्र्यानंतरही बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यामधल्या खारपान पट्ट्यातल्या 38 गावांमध्ये अद्याप पाणी पुरवठा योजनाच नाहीये. गेल्या वर्षी केस गळतीचा प्रकार समोर आल्यानंतर स्वच्छ पाणी देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं, मात्र वर्ष उलटूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. यामुळे संतप्त झालेल्या 38 गावांच्या सरपंचांनी तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलंय. दूषित भूगर्भजलामुळे किडनीसह गंभीर आजार बळावत असल्याचा आरोप करत तातडीनं सुरक्षित पाणी पुरवठ्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे. मुंबईच्या कुर्ला पश्चिमेमधल्या विविध परिसरामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एल विभागानं मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पदपथावरील अनधिकृत दुकानं, वाढीव बांधकामं आणि फेरीवाले अशा एकूण 71 अनधिकृत बांधकामांचं निष्कासन करण्यात आलंय. कुर्ला रेल्वे स्थानक परिसर, न्यू मिल मार्ग, बैल बाजार आणि विनोबा भावे नगर परिसरात ही कारवाई झाली आहे. JCB आणि महापालिकेच्या पथकासह पोलीस बंदोबस्तामध्ये ही मोहीम राबवण्यात आली आहे. पुढेही अशी कारवाई सुरू राहणार असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं आहे. नवी मुंबईच्या दिघामध्ये तिघांकडून दहशत माचवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तोंडावर रुमाल बांधून हातात तलवार घेऊन तिघांनी अनेकांना धमकावलंय. तसंच शिवीगाळ करत अनेकांना दुकानं बंद करण्यास भाग देखील पाडण्यात आलाय. या प्रकरणी 3 अज्ञातांच्या विरोधात रबाळे MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय, तर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. मुंबईच्या माहीममधील कापड बाजार परिसरामध्ये पूर्व वैमनस्यातून केमिस्टवर बंदूक रोखल्याची घटना घडली होती. चेहऱ्यावर रुमाल बांधून प्लस
मेडिकलमध्ये घुसलेल्या सौरभ कुमार सिंहनं केमिस्टवर एअरगन रोखली होती. मात्र धमकीला न जुमानता केमिस्टनं त्याला पळवून लावलंय. तपासात हा प्रकार जुन्या वादातून घडल्याचं स्पष्ट झालंय. केमिस्टच्या तक्रारीवरून माहीम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीसह एअरगनही ताब्यात घेतली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या कुरुंदवाडी रेल्वे स्थानक परिसरामध्ये गंभीर घडामोडी समोर आल्यात. मोबाईल आणि मुलीच्या वादातून 2 गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये गँगवॉर सुरू झाला, ज्यामध्ये एका तरुणावर गोळीबारही झालाय. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. संबंधित प्रकरणी पुंडलिक नगर पोलिसांनी कारवाई करत 7 जणांना अटक केली आहे, तर घटनास्थळी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यामधल्या बळेगाव पाठी इथं किरकोळ कारणावरून 2 गटात वाहतूक झालाय. शाब्दिक बाचाबाचीनंतर 3 ते 4 गावगुंड दुचाकीवर तलवारी घेऊन वस्तीमध्ये दाखल झाले आणि तलवारी दाखवत मारण्याच्या धमक्या देत दहशत पसरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या घटनेमुळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या प्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात 2 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये बैल आणि घोड्यांना अमानुष मारहाण करत शर्यत लावणाऱ्या हुल्लडबाजांना पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय. एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर आता पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. फुलंब्री सिल्लोड रोडवर काही तरुणांनी बैलगाडी आणि दुचाकी रस्त्याच्या मधोमध आणून मोठा धिंगाणा घातलेला होता. शर्यती जिंकण्याच्या नादात मुख्या प्राण्यांना लाकडानं आणि चापकानं अमानुषपणे मारहाण झालेली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी आता या संबंधितांवर गुन्हे दाखल केले. विदर्भाच्या मातीतील सर्वात मोठा आणि मानाचा मानला जाणाऱ्या बहिरम यात्रेतील आमदार हिंद केसरी जंगी शंकरपट अत्यंत अटीतटीच्या सामन्यांनी पार पडलाय. या शर्यतीचं मुख्य आकर्षण ठरलंय ते म्हणजे अवघ्या 6 सेकंदात गाठलेले अंतर. यवतमाळ आणि हिंगोलीच्या शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांनी विजयीचा वेग दाखवत पहिला क्रमांक पटकावलाय आणि मानाची बुलेट गाडी जिंकली. अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी आयोजित केलेल्या या शंकरपटामध्ये विदर्भ, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशामधून हजारो बैलजोड्या दाखल झालेल्या होत्या. 18 ते 20 जानेवारी दरम्यान हा थरार पाहायला मिळतोय. नाशिकच्या सिडको परिसरामधल्या दत्त चौक इथे राहणाऱ्या 21 वर्षीय शुभम व्यापारी या युवकानं विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 15 जानेवारीला शुभम बेपत्ता असल्याची नोंद अंबड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेली होती. शोधादरम्यान सिडकोतील एका विहिरीमध्ये मृतदेह आढळून आला. ओळख पटल्यानंतर तो शुभम व्यापारी असल्याचं स्पष्ट झालंय. वडिलांच्या निधनानंतर अवघ्या 15 दिवसात ही घटना घडल्यानं हळहळ व्यक्त होतीये. अंबड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या पहिल्याच टप्प्यामध्ये मोठी दुर्घटना टळली आहे. हिंजवडीमधल्या टीसीएस पासून पौडच्या दिशेनं सायकलपटू मार्गस्थ झाले होते. मात्र तिथून काही अंतरावर निमुळत्या मार्गावर सायकलपटूंची गर्दी झाली. अशात एक सायकल दुसऱ्या सायकलला धडकली आणि बरेच सायकलपटू खाली कोसळले. यामध्ये बऱ्याच खेळाडूंना किरकोळ जखमी झालेले आहेत. यंत्रणेनं तातडीची पावलं उचलली. मात्र या घटनेने स्पर्धेत काही व्यत्यय निर्माण झाला होता. पुण्यामध्ये सुरू असलेल्या पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेचा समारोप होत असून यासाठी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत. स्पर्धेची शेवटची रेस पार पडणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शहरातील अनेक मुख्य रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. तर दुसरीकडे सिंहगड रोडवर खडकवासला ते किरकिटवाडी आणि किरकिटवाडी ते नांदेड सिटी हा रस्ताही बंद असेल आणि यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन प्रशासनानं केलंय. साताऱ्यामधल्या कराड शहरात भीषण अपघात झालाय. वेणुताई चव्हाण मार्गावर एक दुचाकी आणि 4 चाकीची जोरदार धडक झाली आहे. या अपघातामध्ये दुचाकीवरील 2 तरुणी गंभीर जखमी झाल्यात. अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले. या दोन्ही तरुणींवर सध्या उपचार सुरू आहेत. गडचिरोलीमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. अंत्यविधी आटोपून 4 चाकी वाहनानं घरी जात असताना वाहन नदीत कोसळल्यामुळे एकाच कुटुंबातील 2घांचा मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झाले. अहेरी तालुक्यामधल्या दीना नदीच्या पुलाजवळ ही घटना घडली आहे. उपचारादरम्यान यादव कोलपाकवार आणि सुनील कोलपाकवार यांचा मृत्यू झालाय. मुंबईच्या बोरिवली पश्चिमेमध्ये चामुंडा सर्कल जवळ भरधाव वेगानं जात असलेल्या कारला मोठी आग लागली आहे. आगीची घटना कळताच कार चालक सुखरूप बाहेर पडलाय. अचानक आग लागल्यामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. दिल्लीमध्ये रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या एका माथेफिरू चालकाला पोलिसांनी चांगला धडा शिकवलाय. महामार्गावर वेड्यावाकड्या पद्धतीनं गाडी चालून लोकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यात.
18 जानेवारीला नॅशनल हायवे 48 वर म्हणजेच जीटीके कर्नाल बायपास रोडवर हा थरार पाहायला मिळाला होता. काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ एन मधून हा चालक भरधाव वेगानं स्टंटबाजी करत होता. गाडीवर मोठ्या अक्षरात दाऊद असं लिहिलेलं होतं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच आउटर नॉर्थ जिल्हा पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला. पोलिसांनी या गाडीचा माग काढून चालक दाऊद अन्सारीला ओळखा या भागामधून अटक केली आहे. रस्त्यावर वेगाची नशा आणि लक्झरी कारचा माज. बंगळुरूमध्ये एका स्पोर्ट्स लॅम्बोर्गिनी कारनं भर रस्त्यात असा काही धुमाकूळ घातला होता की पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. हा व्हिडिओ बेंगळुरूच्या म्हैसूर रोडवरच्या केंगरी मेट्रो स्टेशन परिसरामधला आहे. तुम्ही पाहू शकता ही महागडी लॅम्बोर्गिनी कार किती बेजबाबदारपणे इतर वाहनांना कट मारत सुसाट धावतीये. या कारच्या वेगामुळे आणि बेदरकार ड्रायव्हिंगमुळे रस्त्यावरून चालणाऱ्या इतर वाहनांच्या परिसरामध्ये तुम्ही पाहू लॅम्बोर्गिनी कार किती बेजबाबदारपणे इतर वाहनांना कट मारत सुसाट धावतीये. या कारच्या वेगामुळे आणि बेदरकार ड्रायव्हिंगमुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. या घटनेची गंभीर दखल वाहतूक विभागाच्या डीसीपींनी घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं एफआयआर दाखल केला असून संबंधित चालकाचा शोध सुरू आहे. बीडच्या परळीमध्ये पुरणपोळीची महापंगत पार पडली आहे. परळी वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी संत जगमित्र नागा महाराजांच्या उत्सवानिमित्त 15,000 भाविकांसाठी पुरणपोळीच्या महापंक्तीचं आयोजन करण्यात आलंय. या पुरणपोळी महापंक्तीमध्ये 2 क्विंटल शुद्ध तूप, 1,500 लिटर दूध, आमटी आणि भाताचा महाप्रसाद भाविकांना वितरित करण्यात आलाय. गेल्या 40 वर्षांपासून हरिभक्त परायण गोवर्धन महाराज ही परंपरा पार पाडतायत. महाराज काय सांगाल आज संत जगमित्र महोत्सवानिमित्त पुरणपोळ्याचं जेवण आहे, कसं कसं नियोजन आहे आणि काय तुमचं सेवा आहे? संत सेवा म्हणून जेवण आहे, संत सेवा म्हणून प्रसाद आहे, संत सेवा म्हणून कीर्तन भजन असं आहे. किती वर्षाची परंपरा आहे? हे परंपरा ते 40 वर्षाची आणि करून घेतात ते संत. आणि काही यापुढे आमचा काही स्वार्थ नाही. गुजरातच्या सुरत जिल्ह्यामधल्या अरेठ तालुक्यामधल्या ताडकेश्वर गावात कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली पाण्याची टाकी पत्त्यासारखी कोसळली आहे. गाय पगला ग्रुप वॉटर सप्लाय योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 11 लाख लिटर क्षमतेच्या टाकीत चाचणीसाठी जवळपास 9 लाख लिटर पाणी भरताच टाकी कोसळली आहे. सुदैवानं जीवितहानी टळली आहे. मात्र या घटनेमुळे कामाच्या दर्जावर आणि भ्रष्टाचारावर संशय व्यक्त होत आहे. 14 गावांना पाणी पुरवठा होणार असलेल्या या प्रकल्पावर आता चौकशी सुरू असून SVNITच्या अभियंत्यांकडून अहवाल मागवण्यात आलाय. सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर चकमक झाली आहे. पाकिस्तानी सैन्यानं कंदाहार सीमेवरच्या 2 अफगाण लष्करी चौक्या तोफखान्यानं उद्ध्वस्त केल्या आहेत. रशियामध्ये यंदा विक्रमी बर्फवृष्टी झाली आहे. रशियातील कामचटका प्रदेशात सर्वात जास्त बर्फवृष्टी नोंदवली गेली आहे. या बर्फवृष्टीमुळे रस्ते, गाड्या आणि परिसर बर्फाने झाकले गेलेत. अनेक भागात 50 ते 100 फूट बर्फ जमा झाल्यानं अनेक लोक घरामध्ये अडकलेले आहेत. वाहनं बर्फाखाली गाडली गेली आहेत. बहुमजली इमारतींच्या छतापासून जमिनीपर्यंत बर्फाची भिंत तयार झाली आहे. अशा थंडगार वातावरणातही स्थानिक नागरिकांनी बर्फाचा मनमुराद आनंद घेतलाय. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राजश्री पान मसाल्याच्या जाहिरातीशी संबंधित प्रकरणात अभिनेता सलमान खान कोटा ग्राहक न्यायालयामध्ये हजर राहिला होता. न्यायालयाच्या आदेशानंतरही अनुपस्थित राहिल्यानं तक्रारदार पक्षानं कडक भूमिका घेत अजामीनपात्र वॉरंट काढण्याची मागणी केलेली होती. यापूर्वी जयपूर ग्राहक आयोगानं जामीनपात्र वॉरंट जारी केल्याचा उल्लेखही न्यायालयामध्ये करण्यात आला. आता न्यायालयानं पुढील सुनावणीसाठी 5 फेब्रुवारीची तारीख निश्चित केली असून त्या दिवशीही सलमान खान हजर न राहिल्यास कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. थोड्याच वेळात पुढील अपडेट्ससह भेटणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ABP माझा.